वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबाचे एक एक कारनामे उघड झाले. पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याशी संबंधित असलेल्यांचे रंगही सारखेच असल्याचं समोर येत आहे. हगवणेंच्या घरात सुनांचा छळ, हगवणेंना साथ देणाऱ्या चोंधे कुटुंबातही सुनेचा छळ, हगवणेंचा दुसरा साथीदार निलेश चव्हाणच्या घरात पत्नीचा छळ, अशा अनेक छळाच्या कहाण्या या निमित्तानं सदोदित पुढे येत आहेत. पाहुयात हगवणेंच्या छळकुट्या साथीदारांचे कारनामे. पुण्याच्या वैष्णवी हगवणेनं घरातल्याच छळछावणीला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनंतर अवघा महाराष्ट्र हादरला. वैष्णवीशी क्रूरपणे वागणाऱ्या हगवणे कुटुंबाला बेड्या पडल्या. पण आता या कुटुंबाशी संबंधित सगळ्यांचेच रंग हे एकसारखेच असल्याचं समोर येत आहे. हे दृश्य नीट पहा. ही थार गाडी आणि त्यावरून मिरवणारा हा आहे संकेत नरेश चोंधे. हा तोच संकेत चोंधे आहे ज्याच्या गाडीतून वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे पितापुत्र मोकाट फिरत होते. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्यानंतर तब्बल 6 दिवस राजेंद्र हगवणे आणि त्यांचा थोरला मुलगा सुशील हगवणे मोकाट फिरत होते. यावेळी संकेत आणि सुयश या चोंधे बंधूंनी हगवणे पितापुत्रांना मदत केली होती. संकेत चोंधेंची थार गाडी हगवणेंनी फिरण्यासाठी वापरली होती. पोलिसांनी संकेत चोंधेला अटक केली आहे. पण आता याच संकेतचे आणि चोंधे कुटुंबाचे कारनामेही समोर आले. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणेंची थोरली सून मयुरी जगतापनं माध्यमांसमोर येत हगवणे कुटुंबाचा भांडाफोड केला होता. महत्वाचं म्हणजे मयुरीप्रमाणेच संकेतची भावजय आणि सुयश चोंधेची पत्नी धनश्रीनंही चोंधेंच्या कुटुंबातील छळछावणी समोर आणली. 26 डिसेंबर 2017ला धनश्रीचं सुयश चोंधे सोबत लग्न झालं. लग्नात तब्बल 15 तोळे सोनं चोंधेंनी हुंड्याच्या रूपात घेतलं. तरीही लग्नात मानपान न झाल्याचं सांगत काही महिन्यात धनश्रीचा छळ सुरू झाला. गरोदरपणात गर्भलिंग निदान करण्यासाठी दबाव आणला गेला. विरोध केल्यानं चोंधे कुटुंबाकडून धनश्रीला मारहाण करण्यात आली. 14 सप्टेंबर 2018ला धनश्रीला मुलगी झाली. तेव्हाही तिला मानसिक त्रास देण्यात आला. माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात आला. तेव्हा धनश्रीच्या माहेरच्यांनी 7 लाख रुपये दिले. पण चोंधेंकडून छळ सुरूच राहिला आणि धनश्रीनं पती सुयश, दीर संकेत, सासू वैशाली आणि सासरा नरेश चोंधेंविरोधात तक्रार दाखल केली. धनश्रीनं ही सगळी कैफियत माझाच्या कॅमेऱ्यासमोर मांडली. ते शारीरिक मानसिक छळ करायचे, सारखे घरात वारंवार वाद, सकाळपासून रात्रीपर्यंत ड्रिंक करायची, मग पोरी घेऊन फिरायचं. तेच त्यांचं रुटीन होतं. म्हणजे पुरी हे कुठले पुरी कुठून यायची? शीतल उभे ती पोरी सप्लाय करते मुळशीतल्या पोरांना. तर ती त्यांना हे करायची, फोटो पाठवायची. मग ते सिलेक्ट करून करायचे कुठली पाहिजे कुठली नाही. लेडीजचा नाद भरपूर होता. इतकंच नव्हे तर धनश्री चोंधेनं सासू काळी जादू करत असल्याचाही आरोप केला. दरम्यान धनश्रीनं या संदर्भात खडक पोलीस ठाणे आणि महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पण कुणीच या तक्रारीची दखल घेतली नाही. हगवणेंच्या घरात सुनांचा होणारा छळ, मग हगवणेंच्या जवळचा निलेश चव्हाणनं केलेला बायकोचा छळ आणि आता चोंधे कुटुंबात सुनेचा सुरू असलेला छळ. हगवणेंशी संबंधित या प्रकरणांमध्ये घरातील सुनांचा छळ हा एक समान धागा आहे. हगवणेंच्या घरातील मयुरी किंवा वैष्णवी हगवणे असो, निलेश चव्हाणची पत्नी असो किंवा मग सुयश चोंधेची पत्नी धनश्री, या सगळ्या पीडित महिलांनी पोलीस किंवा महिला आयोगात तक्रार दिली होती. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला होता. न्यायाची मागणी केली होती. पण त्याची दखल घेतली गेली नाही. वैष्णवीनं कंटाळून आयुष्य संपवलं आणि या अन्यायाला वाचा फुटली. पण या तक्रारींची वेळीच दखल घेतली गेली असती तर
मिकी घईसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.